रेखाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। एक वाटीला थोडीशी कमी आहे इतकी उडदाची डाळ आहे आणि अर्धी वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घालणार आहे। याला व्यवस्थित 6 ते 7 तास मी भिजवून घेणार आहे। मी सकाळी दाखवलेल्याप्रमाणे 3 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आपण भिजवून घेतली होती। 8 तासानंतर त्याला मी अशा बॅटरमध्ये मिक्सरला काढून घेतले। पुन्हा 3 ते 4 तास मी असंच ठेवलं होतं। आता याच्यात आपल्याला घालायचे फक्त मीठ, सोडा वापरायचा नाही आपल्याला। आता एकाच बॅटरपासून 4 वेगवेगळ्या प्रकारचे डोसे कसे बनतात मी तुम्हाला दाखवणार आहे। शेजवान डोसा, बटर डोसा, चीज डोसा आणि सिंपल मसाला डोसा। कढई गरम करून त्याच्यात तेल घालून घेते। अगदी साधी बटाट्याची चटणी आपल्याला याच्यासाठी बनवायची आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेते, 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडासा कांदा घालते, थोडीशी हळद। आता उकडलेला बटाटा याच्यात घालून घेऊ आपण। याच्यावरच आपण मीठ घालून घेऊ म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल ते। आता वरतून कोथिंबीर घालायची आणि बाजूला करायची। त्यासाठी तवा गरम करून घेतला, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, त्याच्यावरती तेल टाकून घेऊ आणि बॅटर घालून घेऊ। तव्यावरती चटणी लावून घेतली, कांदा घातला। आता मस्त याच्यावर चीज घालायचंय। चीज डोसा आहे आपला, बघा किती छान क्रिस्पी झालाय तो। हा आहे आपला चीज डोसा। बटर डोस्यासाठी इथं आपण याला बटर लावून घेणार आहे। बटर डोसा हा फक्त प्लेनच असतो। हा आहे आपला बटर डोसा। शेजवान डोस्यासाठी इथं आपण लसण मिरचीचं पाणी टाकून घेणार आहे आधी एकदा। शेजवान चटणी, यावर आपण आता चीज किसून घेणार आहे। हा आहे आपला टोपी डोसा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या जेवायला।